पाहता भगीरथ राजा 24 खूप खूप धन्यवाद। मी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या आर्णी तालुक्यातील देवगा प्रकल्पग्रस्तामध्ये जो शेतकरी त्याचे वडील आत्महत्या केले आणि आज तो 16 तारखेला तो सुद्धा आत्महत्या करणार होता। अतिशय महत्वाची बाब आहे की मागील 45 वर्षापासून तो जलसंपदा विभागाकडे त्याच्या 1 हेक्टर 61 जमिनीसाठी त्याची जमीन त्या जलसंपदा विभागाने हस्तगत केलेली आहे, जमीन घेतलेली आहे, कॅनल झालेला आहे आणि सातत्याने त्याच्या वडिलांनी प्रयत्न केल्यानंतर वडिलांना यश नाही आलं, वडिलांना आत्महत्या केली। आता वडिलांच्या नंतर मागील 2021 पासून तो सातत्याने प्रयत्न करतोय, त्याच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे, पुरावे सगळे आहे, टेक्निकल अडचण या विभागाची आहे, त्यामुळे ते पैसे देऊ शकत नाही। माझी या मुद्द्याच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जो गजानन होले या 16 तारखेला तो आत्महत्या करणार होता, शासनाने प्रशासन त्या झाडाच्या खाली गेले, तो उडी टाकता टाकता त्याला वाचवलं आणि लिहून दिलं की अगदी 15 दिवसाच्या आत त्याला पैसे देऊ म्हणून। पण मला असं या ठिकाणी सांगावं वाटते अध्यक्ष महोदय की 45 वर्षामध्ये त्याला पैसे मिळाले नाही। आज महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो अध्यक्ष महोदय, आणि सर्वाधिक आत्महत्या त्या आर्णी तालुक्यामध्ये झाल्या। सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्या दाबडी या गावामध्ये आले। हा तालुका आत्महत्याग्रस्त म्हणून संपूर्ण जगाला माहित आहे आणि जर वारंवार त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर पुन्हा आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही। माझी विनंती अध्यक्ष महोदय सरकारला की गजानन होले यांना मागील 45 वर्षापासून जे काही देयक मिळाले नाही ते देयक मिळवून देण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घ्यावा आणि त्याला न्याय द्यावा ही नोटीस। धन्यवाद।